नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। द्रोणागिरी नोडमधील अनधिकृत टपऱ्या व्यावसायिकांवर सिडकोची धडक कारवाई। सिडकोच्या माध्यमातून उरणमध्ये द्रोणागिरी नोडची निर्मिती करण्यात आली आहे। बिल्डर लॉबीकडून मोठमोठ्या इमारती उभारल्या जात आहेत आणि इमारतीखालील गाळ्यांसमोर असलेल्या लॉबी व पदपथावर अनधिकृत छोटे मोठे व्यवसाय सुरू झाले आहेत। याच टपरीधारक व व्यावसायिकांवर गुरुवार दिनांक 15 मे रोजी सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने बांधकामावर कारवाई केली आहे। अनधिकृत टपऱ्या व्यवसाय JCPच्या सहाय्याने उचलून बाहेर फेकले गेले आहेत। सिडकोच्या अतिक्रमण विभागाने सदर व्यावसायिक टपऱ्या अनधिकृत ठरवून ते पाडण्याचे काम केले आहे, परंतु या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टपरीधारक एकवटले आहेत। तसेच टपरीधारक व व्यावसायिक सिडकोच्या या कारवाईमुळे त्यांच्या व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले आहे। त्यामुळे सिडकोच्या या कारवाईमुळे नुकसान झालेल्या व्यावसायिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। काही व्यावसायिकांना तर आपले अश्रू आवरता आले नाही। पै करून उभा केलेला व्यवसाय डोळ्यादेखत सिडकोच्या कारवाईमुळे भुईसपाट झाला आहे। हे पाहून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत, असे अनेक व्यावसायिकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण। त्यांना कल्पनाच नव्हती वाटतं काय आज येणार आहे।